का ग बाळा असं का म्हणते? आजी ॲक्च्युली तिकडे कॉन्फरन्समध्ये माझं काहीच काम नाही आहे ना आजी. नाहीतरी विक्रांत तिकडे कॉन्फरन्सला जाणार, मग मी तिकडे जाऊन काय करू? त्यापेक्षा मी इकडेच थांबते ना. नाही म्हणजे विक्रांत बरोबर जाऊन नुसतं मिरवण्यापेक्षा इकडे थांबते मी आणि तुम्हाला सगळ्यांना मदतही करू शकेल, नाही का? अगं मोनिका असं काय करतेस? इथलं काय, आम्ही आहोत ना सगळं बघायला. गीता काकी, इट्स ओके. मी तुम्हाला आणि आईंना ना स्वयंपाकात मदत करेन. अगं एवढं काय, तू जाऊन ये, तेवढाच तुला हवा बदल. नको आई, त्यापेक्षा मी एक काम करते, मी तुमच्याकडनं ना छान रेसिपीज शिकेन आणि मग विक्रांत परत आले ना की त्यांना त्या सगळ्या रेसिपीज खायला घालेन. तसंही ह्या अवस्थेत एवढा प्रवास सुद्धा बरोबर नाही, नाही का? आणि 2-3 तास मला कारमध्ये बसवलं नाही तर? अगं विक्रांत तुला सांभाळून नेईल, कशाला काळजी करतेस? विक्रांत, तू म्हण तिला ये म्हणून, आग्रह कर, बघ पटकन येईल ती. हो, मी तर तिला चल म्हटलेलंच आहे. मोनिका सगळे म्हणतायत तर चल ना. तुम्हीच जा विक्रांत, मला इंटरेस्ट नाही. ओके, जशी तुझी इच्छा. मला वाटलं होतं आपण दोघंच जाणार आहोत. हे बघ, आत्ता कॉन्फरन्स मध्ये बोलणार आहे, मी फक्त तिच्या बरोबर जातोय अटेंड करायला. त्यामुळे आत्ता तर तिथे असणारच आहे. म्हणूनच मी येणार नाही. तू आलीस काय आणि नाही आलीस काय मला काही फरक पडत नाही. उलट तू इथे राहिलीस तर मला जास्त टेन्शन येईल. ओह, डोंट वरी विक्रांत, मी इथे नीट वागेन, काहीही बडबड करणार नाही. ओके, तू जा आत्यांबरोबर. तुला आत्याबद्दल नक्की प्रॉब्लेम काय? शब्दात नाही सांगता येणार विक्रांत. आत्या मला नेहमी टेन्शन देतात. तू नाही देत आम्हाला? विक्रांत, एखादा माणूस जेव्हा मनातनं उतरतो ना तेव्हा त्याला मनात पुन्हा ते स्थान देणं खूप कठीण असतं रे. ठीक आहे, म्हणजे तू येणार नाही हे नक्की? 100% विक्रांत, तू आणि आत्या जा, तुम्हाला हवं ते करा. मला तिकडे येण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. ओके, रजिस्ट्रेशन कन्फर्म झालंय. चला, 3 पासेस येतील आता आपल्याला. आत्या, मोनिका नाही येणार. ती येणार होती का? तिचं माझ्या डोक्यात पण आलं नाही. मग तिसरा पास कशाला? अरे रजिस्ट्रेशन मेडिकलशी रिलेटेड माणसाचंच होऊ शकतं. मोनिकासाठी नव्हतंच ते. मग कुणासाठी? मानसीसाठी. काय? आत्या, तुम्हाला सांगितलं नाहीस? आत्ता सांगतेय ना. आत्या, ते शक्य नाहीये. का? एकतर मोनिका येणार नाहीये आणि मानसी आपल्या बरोबर आलेली तिला आवडणार नाही. 1 मिनिट विक्रांत, मी मानसीचा विचार केला तेव्हा ती तुझी मेवणी आहे हा विचार माझ्या डोक्यात जरा सुद्धा शिवला नाही. ती मेडिकलची एक अतिशय हुशार आणि जबाबदार स्टुडंट आहे, म्हणून मला असं वाटलं की तिला न्यावं. पण त्या हे बघ, तुला जसं तुझ्या हितासाठी मी काही वर्षांपूर्वी कॉन्फरन्सला नेलं होतं, तसंच त्याच विचाराने मी मानसीला घेऊन जाणार. तिला खूप फायदा होईल याचा.
एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल आणि एक्सपोजर मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव तू घेतलेला आहेस, त्यामुळे तुला मला काही वेगळं सांगायची गरज नाही. आत्या मला सगळं पटतंय, पण तुला माहिती आहे हे बघ विक्रम, डोंट मिक्स अप इश्यूज. ही कॉन्फरन्स मोनिकाच्या आवडीनिवडींवर अवलंबून नाहीये. मेडिकल प्रॅक्टिसमधल्या नव्या डेव्हलपमेंट्स असा महत्त्वाचा विषय इथे मांडला जाणार आहे. त्यामुळे मोनिकाला आवडणार नाही म्हणून मी मानसीचा तोटा नाही ना होऊ देणार. अरे आपल्यामुळे तिला एक नवीन चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तो आपण का नाही द्यायचा मानसीला, आणि का नाही घेऊन जायचं तिला? हा, आणि मोनिकाचं काय वगैरे हे प्रश्न मला पडत नाही. तुला पडत असतील ना, तर ते कसे ते तू हँडल कर. मी राऊंडला जाऊन येते. तुझ्या मैत्रिणींबरोबर पिकनिकला गेल्यानंतर जशी मजा करायला मिळायची तशी मजा करायला मिळणार नाही म्हणून जात नाहीस का? मजा? कसली मजा? अगं म्हणजे तुमच्या पार्टीज केवढ्या सॉलिड असायच्या ना, ड्रिंक्स, डान्स, म्हणून म्हटलं. नाही असं काही नाहीये. तुझ्या या ऑफिस मधल्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आहेत का ग? हो, म्हणजे दोघी तिघींची झाली आहेत. मग त्यांना अजूनही जमतं हे असं पिकनिक आणि पार्टीज न यायला? हो, कधी कधी. म्हणजे असं काही नाही, बट डिपेंड. तुला माहितीये, सुरुवातीला जेव्हा मी लग्न करून या घरात आले ना, तेव्हा मला थोडा जरी उशीर झाला ना तरी मला आईंची एवढी भीती वाटायची ना. आणि माझ्या माहेरी सुद्धा तसं वातावरण जरा स्ट्रिक्टच होतं. तुझ्या आजी आजोबांना चालायचं तू अशी उशिरा घरी आलेली नाही म्हणजे, आणि त्यातून या अशा पार्टीज करून. माय गॉड, सो सॉरी. मी कम्प्लिटली विसरून गेले. माझ्या रूम मध्ये ना सगळा पसारा तसाच पडलाय. आवरून आले. अगं जाशील ग मोनिका, बस. पण आधी मला सांग, तुला लोणावळ्याला का नाही जावंसं वाटते? इकडे राहून मला तुम्हाला मदत करायची. मला काय वाटतं माहितीये, निर्मला वंश तुमच्या बरोबर येत आहेत म्हणून तू जात नाही. येऊ का? निर्मला आत्या, अरे या या या. आजी, नमस्कार. निर्मला आत्या आल्यात. अगो बाई, या या, बसा 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 ना. चहा घ्याल ना? ना, खरंच नको. हो असं. हो, असं कसं? लग्नानंतर पहिल्यांदा येत आहे तुम्ही, आम्हाला खूप बरं वाटलं. नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. माझं जरा मानसीकडे काम होतं. अच्छा. काय झालं आत्या? ताई आणि विक्रांत बरे आहेत ना? हो, तुला तुझ्या कॉलेजच्या लेक्चर्स मधनं 4 दिवस काढता येतील का? कशासाठी? लोणावळ्याला एक कॉन्फरन्स आहे, प्रेझेंट ॲडव्हान्सेस इन मेडिकल प्रॅक्टिस या विषयावर आहे, आणि तू तिथे यावंस अशी माझी इच्छा. त्या म्हणजे तुला यायला आवडेल ना? ऑफकोर्स आवडेल. मला फर्स्ट टाइम मेडिकल कॉन्फरन्स अटेंड करायला मिळणार आहे. अगं निर्मला ताईंमुळे तुला जायला मिळते. हो ना. नाही नाही हो मानसीचे आजोबा, असं काही नाही. तिला तिच्याचमुळे जाता येते. मेडिकलची ती एक अतिशय हुशार विद्यार्थिनी. ती तिचा अभ्यास इतका सिरियसली आणि सिन्सिअरली करते ना, त्यामुळे ती नक्की एक जबाबदार डॉक्टर होणार याबद्दल मला काही शंकाच नाही. उद्या मला तिच्यासारखी डॉक्टर माझ्या हॉस्पिटलमध्ये असलेली आवडेल, त्या दृष्टीनेच विचार करते मी तिचा. खरोखर तुम्ही तिच्याबद्दल असा विचार करताय ना,
हे तिचं नशीब आहे हो. नाही नाही हो आजी, हो विक्रांतने मेडिकल पूर्ण केल्यानंतर त्यालाही मी कॉन्फरन्सला घेऊन गेले होते चेन्नईला. ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला खात्री असते ना त्यांना बरोबर न्यायला मला आवडतं. आणि एक अनुभवी डॉक्टर म्हणून मला हे केलंच पाहिजे ना. मग नेऊ नाहीला? अहो तुमचे आभार कसे मानायचे तेच कळत नाही. आमच्या होकार नकाराचा काही प्रश्नच येत नाही. हो ना. आणि तुम्ही तिला योग्य मार्गदर्शन करणार याची खात्री आहे आम्हाला. ठीक आहे, येते मग मी आता. हां मानसी, तुला सगळे डिटेल्स नंतर देईन, बोलू आपण त्यावर. ओके चला या. येते. आजी मी आले सोडून. हो हो. आजी येऊ का? हा ये ये बस बस. माझं काही चुकलं का आजी? तुला आठवतं मी तुला काही गर्भसंस्कारावरची पुस्तकं दिली होती वाचायला? हो वाचायला सुरुवात केलीस? हो, म्हणजे थोडी थोडी वाचली मी. ही पुस्तकं तू मुद्दाम वाचावी म्हणून तुला मी दिली होती. नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, तू हळूहळू वाच, पण वाच मुद्दाम. विक्रांतचे आजोबा होते ना, त्यांना या पुस्तकाचं भारी अप्रूप. आता ते नाही आहेत म्हणून. ते असते ना तर त्यांनी तुला जवळ बसून वाचून दाखवली असती. काय असतं त्याचं महत्व तुला त्यांनी पटवून दिलं असतं. या अवस्थेमध्ये आईनी चांगलं वाचावं, चांगलं बघावं, चांगलं ऐकावं, म्हणजे बाळावर चांगले संस्कार होतात. कळलं का? हो आजी. खरे तर मी विक्रांतच्या आजोबांना भेटू शकले नाहीये, पण त्यांची इच्छा मी नक्की पूर्ण करेन. शहाणी आहेस. हे बघ, आता विक्रांत नाहीये की नाही, तेव्हा आतापासून वाचायला सुरुवात कर, म्हणजे विक्रांत येईपर्यंत सगळं वाचून होईल. आजी तुम्ही माझा किती विचार करता. पोरी, कुठलीही गोष्ट मी विचार केल्याशिवाय करत नाही, आणि तू सुद्धा करू नकोस. म्हणजे हेच, एकदा एक विचार करायचा आणि लगेच तो बदलून टाकायचा. असं वागणं बरं नाही राजा. सॉरी आजी, म्हणजे मी लोणावळ्याला जायला एकदम नाही म्हटलं, पण खरंच मला इकडे थांबून ना घराची जबाबदारी घ्यायची होती, म्हणून मी तसं म्हणाले. आता तू एकदा ठरवलंस ना जायचं नाही, मग ठीक आहे. 4 दिवस जरा वाचन कर. कंटाळा आला वाचून वाचून, थोडं बाहेर फिरून यायचं. हेही गरजेचं आहे या दिवसात. नाही ते काम कर, मानसीला बोलावून घे. पण आजी त्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे घरी गीता काकी आहेत, आई आहेत, सगळे आहेत, मग मानसी कशाला, नाही का? नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण तू पण विचार कर ना. अलकेला स्वयंपाकघरातली कामं आहेत, इतर कामं आहेत, गीतेला पोरांचा अभ्यास आहे, शाळेत सोडणं आहे, ट्युशनला नेणं आहे, स्वयंपाकघरात काम करायचं आहे, हो की नाही? म्हणून मी म्हटलं मानसीला बोलावून. हो, आणि मानसी असली ना की आम्हाला चिंता नाही ग बाई. ठीक आहे आजी, मी करेन तसं. गुड. आजी थँक्यू सो मच. वेलकम. आणि बघ, परत लक्षात ठेव, कुठलंही काम विचार केल्याशिवाय करायचं नाही. वाव आजी, मी आता सीमाला फोन केला होता सांगायला, ती पण खूप एक्साइट झाली. म्हणाली खूप लकी आहेस तू, सॉलिड ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि इथली काही काळजी करू नको म्हणाली, सगळ्या नोट्स मी तुला देईन.
आय एम सो एक्सायटेड. वा वा, चला बरं झालं. ए आजी, पण मी जाऊ ना नक्की? अगं अशी काय तू? आत्ता आनंदाने उड्या मारत होती ना हो ही, मग आता अचानक काय झालं? ताईला फोन करून सांगायला हवं ना. अगं पण तुला आत्याने बोलवलंय ना, म्हणजे मोनाला ठाऊक असणारच. हा, काय माहित. हे बघ, आत्या जाणार आहेत हे जावई बापूंना माहिती असणार, मग त्यांनी सांगितलंच असेल ना ताईला. आणि अगं ते स्वतः जाणार असतील तर मोनाला नक्कीच माहिती असणार. तू कशाला उगाच काळजी करतेस? हो ना आजी, म्हणजे नक्की जाऊ ना मी. हा आजोबा. अगं आपण आता आत्यानं हो सांगितलंय ना, तुला इतका फायदा होणार आहे म्हणाल्या ना त्या, मग इतकी चांगली संधी सोडायची नाही. अगदी बरोबर आहे. आणि त्या पुढे काय म्हणाल्या ते ऐकलत ना तुम्ही? ही जर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून आली तर त्यांना खूप आवडेल असं म्हणाल्या. आता मला तिच्या भविष्याची अजिबात काळजी नाही. निर्मलाताई फार चांगले आहेत, त्यांचं ऐकायचं हा म्हणू. त्यांचा अनुभव फार मोठा आहे. हे बघ मनू, तू ताईला फोन कर आणि जरूर तिला सांग की तू जातेस म्हणून. हा, हॅलो मानसी. हा ताई, अगं मीच तुला आत्ता फोन करणार होते. ऐक ना. हा, तू 3-4 दिवस माझ्या घरी येतेस राहायला? का ग ताई, काय झालं? तुझी तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी आहे ग मानसी. ऍक्च्युली विक्रांत 4 दिवसांसाठी बाहेर चालले आणि मी इकडे एकटीच आहे ना, सो म्हटलं समजा तू आली असतीस तर मज्जा केली असती, धमाल केली असती. वत्से. ओ अगं मी आले असते ग, पण मी पण 4 दिवस नसणार येथे. का? अगं ती ना सॉलिड गंमत आहे. आज काही कल्पना नसताना निर्मला आत्या अचानक घरी आल्या. काय? आपल्या घरी? हो. आणि ऐक ना, त्या म्हणाल्या लोणावळ्याला मेडिकल असोसिएशनने एक कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली आहे. ओके. रिसेंट ॲडव्हान्सेस इन मेडिकल प्रॅक्टिस हा विषय आहे. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं ताई. फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स. आणि आजी आजोबा पण म्हणाले की जा म्हणून. ओ, सो तू लोणावळ्याला चाललीस? आय मीन तू सुद्धा लोणावळ्याला चाललीस? येस. ताई, निर्मला आत्या खरंच ग्रेट आहे. म्हणजे बघ ना, त्यांना या कॉन्फरन्सचं इन्व्हिटेशन आल्यावर त्यांनी माझा विचार केला. त्यांना असं वाटलं की हे एक्सपोजर मला मिळायला हवं. आय मीन शी इज सच अ सिनियर डॉक्टर आणि त्यांच्यामुळे मला मी स्टुडंट असतानाच ही संधी मिळणार आहे. आय एम सो एक्सायटेड ताई. इजंट दॅट अमेझिंग? ताई, अगं आहेस ना? मोनिका.